शतवर्षः न वृष्टिर्भविष्यत्युल्बना भुवि तत्कालोपचितोष्णार्को लोकास्त्रीन् प्रतपिष्यति. अर्थात पृथ्वीवर 100 वर्षे दुष्काळ पडेल. त्या काळी सूर्य अत्यंत उष्ण होऊन जगाला तप्त करेल. पातालतलमारभ्य संकर्षणमुखानल दहन्नूर्ध्वशिखो विश्वत् वर्धते वायुनेरित. अर्थात शेषाच्या 1000 तोंडातून बाहेर पडणारा अग्नी पाताळापासून वर भडकत उठतो. सर्वांना जाळीत प्रचंड वायूने सर्वत्र पसरतो. सूर्योदयसी दिवस स्थिती लोटले अवश्य पावे राती. तेवी झालिया उत्पत्ती स्थिती प्रळयाची प्राप्ती अवश्य पावे. एवं पावल्या प्रळय वेळू खवळे अनादी निधन काळू. तो महाभूतेसी भूगोळू नाशार्थ प्रबळू प्रताप मांडी. तेथ जे जे स्थूळाकारे व्यक्त ते ते करू लागे अव्यक्त. जेवी पेरिले पिकोनी शेत स्वये वाळत उष्ण काळी. तृणादी नाना बीजेक्षिती स्वभावे वार्षिये विरूढती. तेची शारदीये नाना व्यक्ती सफळिते होती सुपुष्ट. तेची ग्रीष्माच्या अंती फळमूळ मोडोनी व्यक्ती. बीजे लीन होती क्षिती तैशी काळगती संसारा. जेवी वसंताचे ऐलिकडी वृक्षासी होय पानझडी. तेवी ब्रह्मादिकांची परवडी काळझोडी निज सत्ता. जेवी का वाळलिया शेत कृषी वळू मळू लागे समस्त. तेवी व्यक्ताचे अव्यक्त काळ त्वरित करू लागे. तेच अव्यक्त करीती स्थिती राया सांगेन तुझ प्रती. काळाची क्षोभक शक्ती प्रळयाचे प्राप्तीपूर्वी पावे. काळा क्षोभाची ये दृष्टी शतवर्षे अनावृष्टी. तेने अत्युल्बणे आटे सृष्टी पृथ्वीच्या पोटी काही नुरे. प्राणी मात्र निमाले देख वने वाळूनी जाहली राख. बिंदू मात्र न मिळे उदक या उपरी लोक आटिले काळे. तव त्वादिशादित्य मेळा मंडळी झाला एक वेळा. तेथीच्या किरणी प्रबळा त्रैलोक्या सकळा संतप्त केले. येती उष्णाचिया आह्या होती पर्वतांच्या लाया. तेणे धरातळ लवलाया भस्म झाले राया महा उष्णे. उष्णे तापले पृथ्वी तळ पोळले शेष फणामंडळ. तै सहस्त्रमुखे विषानळ अग्निकोळ वमिता झाला. अर्थात सूर्योदय झाला, दुपार झाली, संध्याकाळ झाली म्हणजे रात्र अवश्य येते. त्याचप्रमाणे उत्पत्ती व स्थिती झाली की प्रलय येतोच. त्यावेळी अनादी अनंत काळ महाभूतांचा घास घेण्यासाठी प्रबळ प्रताप आरंभितो. सृष्टीमध्ये जे जे काही स्थूल असते ते सर्व तो अव्यक्त करू लागतो. पेरलेले शेत पिकले की ते उन्हाळ्यात आपोआप वाळते. गवत वगैरे अनेक वनस्पतींची बीजे पावसाळ्यात उगवतात आणि फलपुष्पांनी बहरास येतात. पण ग्रीष्म ऋतू आला की झाडे व फळे पुन्हा पृथ्वीत लीन होतात. संसाराची गती काळाने अशीच होते. वसंत ऋतूच्या पूर्वी पाने गळू लागतात. त्याप्रमाणे ब्रह्मदेवही काळापुढे नष्ट होतात. तो आपल्या सत्तेने त्यांना झोडून काढतो. शेतकरी शेताची मळणी करतो. त्याप्रमाणे काळ व्यक्त जगत त्वरेने अव्यक्त करू लागतो. हे राजा, व्यक्त सृष्टीला अव्यक्त करण्याची अवस्था कशी असते ते मी तुला सांगतो. प्रलय होण्यापूर्वी काळाची क्षोभ करण्याची शक्ती प्रकट होते. काळाची दृष्टी क्षुब्ध होताच 100 वर्षे पाऊस पडत नाही. सृष्टीचा नाश होतो. पृथ्वीवर काहीही उरत नाही. सर्व प्राणी मरण पावतात. वने वाळून भस्म होतात. थेंबभर पण पाणी उरत नाही. सर्व लोक काळाने आटून जातात. 12 सूर्य एकदम तळपू लागतात. सगळे त्रिभुवन संतप्त होते. उष्णतेने पर्वत लाह्यासारखे तडातड फुटतात. भयंकर उष्णतेने पृथ्वी भस्म होते. त्या महाउष्णतेने पृथ्वी तापते. शेषाचे फणे पोळतात. हजारो मुखांनी विषाग्नीच्या ज्वाळा तो ओकू लागतो.
सांवर्तको मेघगणो वर्षति स्म शतं समा धाराभिर्हसि हस्ताभिर्लीयते सलिले विराट. अर्थात संवर्तक नावाचा मेघसमूह नंतर 100 वर्षे हत्तीच्या सोंडेसारखा धारांनी वृष्टी करतो. त्यामुळे सारी सृष्टी पाण्यात विलीन होते. ततो विराज मृत्सुच वैराच पुरुषो नृप अव्यक्तं विशते सूक्ष्मं निरिंधन इवानल. अर्थात त्यानंतर हे राजा, विराट पुरुष आपल्या स्थूल सृष्टीरूप स्थूल देहाला सोडून इंधनरहित अग्नी जसा अव्यक्त होतो तसा सूक्ष्म अव्यक्तात प्रवेश करतो. अर्थात मी विराट देह आहे ही धारणा सोडून तो अव्यक्त होतो. पाताळतळी हुनी देखा ऊर्ध्वमुख अग्निशिखा जाळीतची तिही लोका उठिला भडका अनिवार शोभे तिथला फुकारा सहस्त्रमुखे सुटला वारा तो साह्य झाला त्या वैश्वानरा जाळीत दिगंतरा वाढला वणवा. स्वर्ग आणि पाताळ तळा कवळुनी उठल्या अग्निज्वाळा तव प्रळय करत्या मेघमाळा क्षोभला त्या काळा अतिदुर्धरा म्हणाल तेथ मोठ मोठे वर्षो लागले थेंबुटे तैसे नवे का कडकडाटे एकी धार सुटे आणि वार इतर पर्जन्याच्या धारा त्या तैशा 90 रूपवरा ऐक प्रमाणाच्या निर्धारा तो समयो महावीरा अतिदुस्तर जैसी का मदगजाची सोंड तैशा धारा अतिप्रचंड शतवर्षेवरी अखंड पर्जन्य वितंड पै वर्षे विजू निज तेजे नभजाळी तेने कडकडाटे आरोळी काळाची पैसे दांतखिळी ऐसा प्रळय काळी मेघ खवळे उलटले तेणे जलसैंघ जेथोनी वर्षत होते मेघ त्यातेही विरवुनी सांग जळमय चांग त्रैलोक्य झाले अनिवार्य वर्षता वेग जेथे मेघांचेही विरे अंग या नाव संवर्तक मेघ अति अमोघ वर्षावो. तीर्थक्षेत्र पवित्रोदक सरिता समुद्र झाले एक हरपले चंद्र सूर्याधिक तिन्ही लोक बुडाले ऐशिया एकारण वाचे ठाई विराट विराला गा पाही साकार उरे ऐसे काही उरले नाही नृपनाथा. प्रळय काळी अतिक हिंसू अगाध उसळे चळो लासू स्थूळाचा करिता नाशू विरे निशेषू विराटू विराटाचा वैराज पुरुषू तो अव्यक्ती करी प्रवेशू जेवी इंधन नाशे हुताशू करी रहिवासू निज कारणी जे ब्रह्मलोक निवासी होती त्यासी महाप्रळयाचे अंती ब्रह्म्यासवे सर्वांसी क्रमे मुक्ती ऐसे श्रुतीचे दृढ वाक्य. अर्थात पाताळातून ऊर्ध्वमुख अग्निज्वाळा जगाला जाळू लागतात. त्यातच शेष हजारो तोंडांनी फुटकार टाकतो आणि भयंकर वारा सुटतो. त्याचे सहाय्य अग्नीला मिळते आणि 10 दिशांना वणवा भडकतो. स्वर्ग आणि पाताळ यांना कंटाळून अग्नी भडकला की मागोमाग प्रचंड मेघ वृष्टी करू लागतात. तेव्हा पावसाचे थेंब पडत नाहीत, सतत धाराच पडू लागतात. इतर सामान्य पावसाच्या धारांप्रमाणे त्या नसतात. त्यांचे प्रमाण सांगतो. तो प्रसंग हे महावीरा फारच भयंकर असतो. मत्त हत्तीची सोंड असते तशा मोठ्या धारा असतात आणि ती वृष्टी 100 वर्षे चालते. विजा आपल्या तेजाने सारे जग चाळून टाकतात. भयंकर कडकडाट होतो. मेघ इतके खवळतात की सर्व जलाशय एक होतात आणि वर्षाव करणारे मेघही बुडवून वर जातात. अर्थात त्रैलोक्य जलमय होते. अनिवार्य वेगाने बरसणारे मेघ स्वतःच गुप्त होतात. त्यांनाच संवर्तक मेघ म्हणतात. तीर्थे, क्षेत्रे, नद्या, समुद्र सारे काही एक होतात. त्यात चंद्र सूर्याधिक व तिन्ही लोक बुडून जातात. त्या एकरूप झालेल्या सागरात विराट देहही विरतो. सारांश, हे राजा, त्यावेळी आकारयुक्त असे काहीच उरत नाही. प्रलय काळी सर्वत्र जलमय होते.
त्यात सर्व साकार पदार्थांचा लय होतो. स्थूल जगत हे विराट पुरुषाचे दृश्य शरीरही त्यात विरघळून जाते. त्या विराट शरीराचा अभिमानी म्हणजे वैराज पुरुष, तोही इंधन जळून गेल्यावर अग्नी जसा उरत नाही व सामान्य तेजात विरून जातो, त्याप्रमाणे अव्यक्तात लीन होतो. जे ब्रह्मलोकात राहतात त्यांना महाप्रलयाच्या शेवटी ब्रह्मदेवासह क्रममुक्ती मिळते, असे श्रुतीचे निश्चित विधान आहे. ब्रह्मादिकृत गर्भस्तुती श्लोक. येन्नेरविन्दाक्ष विमुक्तमानिन् त्वयस्तभावाद् विशुद्धबुद्ध्या आरुह्य कृच्छेन परं पदतत पतन्त्यधुना ग्रय. तथा न ते माधव तावकाः क्वचित् भ्रशन्ति मार्गत्वयि बद्धसौहृदः त्वयाभिगुप्ता विचरन्ति निर्भया विनायकानिकपमूर्धसु प्रभो. अर्थात देवकी मातेच्या गर्भात भगवंत आले असताना ब्रह्मदेवादी देव त्यांची स्तुती करतात. हे अरविंदाक्ष, जे दुसरे आपल्याला मुक्त मानणारे तुझ्याविषयीची त्यांची भक्ती अस्ता पावल्यामुळे अशुद्ध बुद्धीचे तुझ्या चरणांचा अनादर करतात. ते मोठ्या कष्टांनी तप करूनही परमपदावर आरूढ होऊन तेथूनही अधोमार्गी पतन पावतात. पण हे माधवा, तुझ्या ठिकाणी आत्यंतिक भक्ती असणारे लोक त्या अभक्तांप्रमाणे भ्रंश पावत नाहीत. ते, हे प्रभो, तुझ्याकडून सर्वथा रक्षण केले जातात व विघ्नकर्त्या विनायकाच्या सेनापतीच्याही मस्तकावर निर्भयपणे विराजतात. अर्थात त्यांना पतन भय नसते. वैराज पुरुष नाम वदंती हिरण्यगर्भाते म्हणती त्यासी प्रलयी प्रवेशो अव्यक्ती तै इतरांची गती श्रुती वाक्ये कैसी विदेहे पुशिली मायेची स्थिती ते मायेची ऐशी दुर्धर शक्ती जेन करीती भगवत भक्ती त्या ब्रह्मया सवे मुक्ती घडून येती चालिय ब्रह्म सदन प्राप्ती न करिता भगवत भक्ती अतिशये दुर्लभ मुक्ती ते भक्तिपाशी मुक्ती दासी जैसी न करिता भगवत भजन ब्रह्मयासीही मुक्ती नवे जाण मा इतरांचा ज्ञानाभिमान पुसे कोण परमार्थी ज्यासी जेथ पदाभिमान त्यासी तेची दृढबंधन या लागी दुर्लभपण मोक्षासी जाण तेही लोकी सांडोनिया पदाभिमान अंगे सदाशिव आपण नित्य वसवी महास्मशान भगवत भजनी निजनिष्ठा या लागी ज्यासी ब्रह्मलोक पद प्राप्ती तेथेही जे करीती भगवत भक्ती त्यासीच प्रलयाच्या अंती परमुक्ती नृपवर्या ब्रह्मलोकीच्या नाही हरिभक्ती तेही पावती पुनरावृत्ती ऐशी मायेची दुर्धर शक्ती न करिता भक्ती मुक्ती कैची. येची अर्थी ब्रह्मयाचे वचन दोष लोकी बोलिला आपण ज्ञानाभिमानिया पतन भक्ता भवबंधन कधान बाधी. अर्थात हिरण्यगर्भालाच वैराज पुरुष म्हणतात. तो प्रलयाच्या वेळी अव्यक्तात लीन झाला तर वरील श्रुती विधानाची संगती येथे कशी लावायची असा प्रश्न उपस्थित होईल. म्हणून अंतरिक्ष नारायण म्हणतात. मायेची शक्ती अशी दुर्धर आहे की जे भगवत भक्ती करीत नाहीत त्यांना अगदी हिरण्यगर्भासकट ती मुक्त होऊ देत नाहीत. ब्रह्मलोकाची जरी प्राप्ती झाली तरी भगवत भक्तीचे अनुसंधान नसेल तर तेथूनही मुक्ती मिळत नाही. गीतेत भगवंत म्हणतात आ ब्रह्म भुवनो काहा पुनरावर्तिनो अर्जुन. कारण भक्तिपाशी मुक्ती दासी असते. अहो, भक्ती नसेल तर स्वतः हिरण्यगर्भालाही मुक्ती मिळत नाही. मग परमार्थात इतरांच्या ज्ञानाभिमानाला कोण विचारतो. अर्थात ब्रह्मलोक निवासीही प्रलयकाळी मुक्त होत नाहीत. ज्याला ज्या पदाचा देहाचा अभिमान असतो तोच त्याला बंधक होतो. म्हणून तिन्ही लोकात
मुक्ती दुर्लभ आहे. शंकरही आपल्या कैलासाधिपती या पदाचा अभिमान सोडून काशीच्या महास्मशानात भक्ती करीत राहतो. म्हणून ब्रह्मलोकात गेल्यावरही जे ब्रह्मचिंतन स्वरूपात भगवत भक्ती करतात त्यांनाच प्रलयकाली मुक्ती मिळते. जे तेथेही हरिभक्ती करत नाहीत व फक्त पूर्वार्जित पुण्यच भोगतात त्यांना पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. मायेची हीच दुर्धर शक्ती. भक्ती न केल्यास मुक्ती कोठची? याच अर्थाचे ब्रह्मदेवाचे एक वचन आहे. पुढील 2 श्लोकात त्याचाच अनुवाद करून अंतरिक्ष मुनी हेच सांगत आहेत की ज्ञानाचा अभिमान धरतात त्यांचे पतन होते आणि खरोखरच भगवत भक्तांना कधीही बंधन पडत नाही.